नक्कीच आपण शहरभर बघता आहेत प्रशासकीय काळामध्ये आणि कोरोनानंतर विशेष करून बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण वाढले आहेत. बऱ्याच जणांचे जॉब्स देखील गेले होते, म्हणून त्यांनी काही विशेष फूड ट्रक्स, फूड व्हॅन्स पण टाकले आणि त्यांना एक विशेष बाब म्हणून भाजी मार्केट असेल किंवा अशा पद्धतीची विक्री असेल ती लोकांच्या सोयीसाठी कॉलनीमध्ये मिळावी म्हणून आपण एक आदेश त्या काळात काढला होता की चौकांमध्ये लोकांच्या सुविधेसाठी भाजी बाजार किंवा भाजीवाले बसू शकतात. पण कोरोना होऊन ते जाऊन आता बरेच दिवस झाले, तरीसुद्धा एवढा काळ लोटलेला असताना देखील त्या गोष्टीचा अनधिकृतपणे दुरुपयोग करण्यात येतो आहे की त्या गोष्टीसाठी आता ते फैलावले आहेत फेरीवाले सगळे आणि प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं अतिक्रमण आणि मग गर्दी आणि मग ट्रॅफिक जॅम हे सगळीकडे नाशिकमध्ये मुख्य रस्त्यांवर आपल्याला दिसतंय. त्यामुळे याच्या अगेन्स्ट जसं आपण ज्या वेळेस जी गरज असते त्या पद्धतीने निर्देश काढतो, तर आता जेव्हा रस्ते मोकळे करण्याची गरज आहे, मोठे करण्याची गरज आहे आणि नागरिकांची प्रामुख्याने मागणी आहे की आम्हाला इथे चालता देखील येत नाही आणि दिवसभर इथे कचरा पडलेला असतो. कारण आपण बघितलं आहे की भाजी मार्केट असेल नाही तर इतर काही सुविधा ज्या दिलेल्या आहेत तिथे असंख्य असं फूड पॅकेट्स, प्लास्टिक, पाणी हे सगळं पडलेलं असतं आणि त्याची कोणी दखल घेत नाही. कारण जो कोणी तिथे व्यवसाय करतो की जो कोणी नागरिक देखील, कारण हे ना एक सिम्बायोटिक आहे की नागरिकांनी जर ठरवलं की अनधिकृत जागेतनं फोफावणार नाही, पण तसं काही होत नाही. त्यांनाही सुविधा हव्या असतात. त्यामुळे हे टू वे आहे. पण आम्ही पण सांगतो आहे की अतिक्रमण काढणं अतिशय गरजेचं आहे. योग्य ठिकाणी फेरीवाला झोन टाकले जातील. पूर्ण शहरामध्ये हे उपलब्धता करतो आहे आणि त्यांनी नक्कीच बऱ्याच नागरिकांची अशी कंप्लेंट होती की जेव्हा अतिक्रमणची व्हॅन येते तेव्हा 10-15 मिनटं आधी त्यांना सूचित करण्यात येतं आणि हे काय अधिकाऱ्यांचे गेले लागेबांधे झालेले आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मी असे निर्देश दिलेले आहे की दर 2-3 महिन्यांनी अतिक्रमण विभाग जो कोणी अधिकारी त्या वॉर्डात सांभाळत असेल, प्रभागात पाहत असेल, त्यांची बदली करण्यात यावी, जेणेकरून हे रोटेशनमध्ये अधिकारी त्यांचे कोणाचेही रोजचे संबंध प्रस्थापित होणार नाहीत. थेट जागेवर आपण जात आहात, नगरसेवकांच्या तक्रारी आहेत, अधिकारी जागेवर पोहोचलेले नाहीत इतक्या दिवसांमध्ये. आता याच्या पुढची प्रोसेस कशी असणार आहे? आपण थेट नक्की ज्या ठिकाणी जे काम झालेलं नाही, जो अधिकारी तिथे अपेक्षित आहे, जर तुम्ही एक राऊंड घेणं अपेक्षित आहे तक्रार आल्यानंतर, किती दप्तर दिरंगाई किती दिवस असते, महिनाभर 2 महिने एवढं समजू शकतो की ठीक आहे अधिकाऱ्यांची कमतरता आहे. पण वर्षानुवर्ष जर अधिकारी निश्चितपणे तिथे गेले नसतील, परिस्थितीची पाहणी नसेल केली, तर त्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि त्यांच्यावरती सस्पेन्शन पण येऊ शकतं. आणखी एक आपण बोललात की बायोमेट्रिक मशीन हे लावणार आहे प्रत्येक प्रभागामध्ये, कशा पद्धतीने आणि काय असणार आहे नेमकं? काय आहे आता प्रत्येक ठिकाणी डिजिटलायझेशन होत आहे. आपण बघतोय की शिक्षण संस्थांमध्ये देखील आणि मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये स्टुडंट अटेंडन्स असेल, शिक्षकांची अटेंडन्स असेल, ही आपण बायोमेट्रिकनी घेतो आहे. फेस रेकग्निशनसुद्धा वापरलं जात आहे. मग तो अवलंब आपण स्थानिक स्वराज्य संस्था देखील एक संस्था आहे, त्याच्या कर्मचाऱ्यांवर का नाही करण्यात यावा? कारण इथे निदर्शनास असं आलं आहे की सफाई कर्मचारी असतील, जे कंत्राटी आहे, तिथे काही जणांचं म्हणणं होतं की तिथे स्वच्छता व्यवस्थित होताना दिसते, पण आपल्या महानगरपालिकेचे तिथेचे कर्मचारी आहेत, पटलावरती 50-56 असतील तर येताना 30-35च येतात आणि कायमस्वरूपी जे अनुपस्थित असतात त्यांची संख्या खूप जास्त आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच बायोमेट्रिक जर आलं तर तो जो कोणी सफाई कर्मचारी आहे त्यालाच तिथे उपस्थित राहणं बंधनकारक असेल. महापौर साहेब, आपण पण अधिकाऱ्यांवर संतापल्याचं आम्ही या ठिकाणी बघितलं. काय नेमकी तक्रार? विषय असा आहे की गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्या कारणाने नागरिक जे काही टॅक्स पेअर आहेत, नाशिक महानगरपालिकेला कर भरतात, परंतु त्या प्रमाणामध्ये नाशिक महानगरपालिकेकडनं मूलभूत सुविधा ह्या पुरवणं ह्या अपेक्षित आहे. परंतु या 4 वर्षामध्ये नागरिकांना, मला असं वाटतंय, नागरिकांकडून ज्या सूचना येतात किंवा जे माहिती मिळते, या 4 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये नागरिकांच्या समस्यांकडे कोणी बघितले नाही आणि म्हणून नागरिकांमध्ये एक संताप आहे. परंतु आता नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे. नुकत्याच निवडणुका होऊन 1 महिना झालेला आहे आणि नागरिकांचा हक्काचा जो लोकप्रतिनिधी आहे, जो जिव्हाळ्याचा लोकप्रतिनिधी आहे, ज्याला सहजपणे उपलब्धता असते, तर तो नगरसेवक असतो. नगरसेवकांची निवडणूक होऊन मला वाटतं 1.5 महिना झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी महापौरांनी आम्ही एक प्रोग्राम तयार केला आहे की पुढचे 31 प्रभाग आमचे पूर्ण नाशिक शहरामध्ये आहे आणि 31 प्रभागामध्ये प्रत्येक दिवशी एक प्रभागामध्ये त्या ठिकाणी आपण जायचं, स्थानिक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणचे घ्यायचे आणि नागरिकांच्या समस्या काय आहे थेट
त्यांना सगळ्या अधिकाऱ्यांचे जे काही HOD आहेत त्यांना सोबत घ्यायचं आणि त्यांच्या निदर्शनास आणून देऊन तात्काळ त्या ठिकाणी समस्याचं निवारण करण्यासाठी आपण जर करण्यासाठी उपाययोजना करायच्या. आणि आपण जर बघितलं तर ही सिंहस्थ कुंभनगरी आहे. सिंहस्थाच्या माध्यमातून राज्य शासन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्याकडनं हजारो करोड रुपयाचा निधी या नाशिकमध्ये सिंहस्थाच्या निमित्ताने दर 12 वर्षांनी या ठिकाणी मिळत असतो. परंतु आजची जर या 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीने जर आपण बघितलं तर मला असं वाटतं इंटरनल जे प्रॉब्लेम आहेत ते फार भयान आहे. कॉलनी रस्त्याचा प्रश्न असतील, गार्डनचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, सफाईचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, वैद्यकीय प्रश्न असतील, अशा विविध प्रश्नांनी नागरिक भेडसावले आहेत. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी याच्यातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा दौरा आम्ही सुरू केलेला आहे. आणि मला खात्री आहे या नागरिकांनी ज्या काही अडीअडचणी आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला बदल झालेले दिसतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.